हाय गाईज, दिस इज दीपा दांगट. आय एम सिद्धी आणि मी समृद्धी. येस, आणि मी माझ्या मुलींबरोबर मंडळी आज चाललेली आहे रिझल्ट डेटवरती. तर तुम्ही म्हणाल रिझल्ट डेट म्हणजे काय आहे? तर मंडळी, जेव्हा तुमची मुलं मोठी होत असतात ना, त्यांच्या प्रत्येक डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये त्यांच्यासोबत तुमचा एक स्पेसिफिक बॉन्ड असणं खूप जरुरी आहे. आता तर माझ्या मुली म्हणजे तर माझा जीव आहेत आणि आता त्या मोठ्या व्हायला लागल्यात, त्यामुळे मला आता मैत्रिणी झालेल्या आहेत त्या. पण पहिल्यापासूनच बरं का, त्यांचा जेव्हा पण तेव्हा स्कूलचा रिझल्ट असतो, त्या रिझल्टच्या दिवशी आम्ही अगोदर रिझल्टला जातो आणि रिझल्ट घेतल्यानंतर तो आनंद सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही डेटला जात असतो. आणि वर्षातून मला वाटतं दीदी किती आपल्या 4 डेट्स होतात ना, अशा 4 एक्झाम्स असतात, तर आमच्या 4 डेट असतात. मित्रांनो, रिझल्ट म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाही आहे किंवा तुम्हाला किती मार्क पडतात, किती पर्सेंटेज पडतात हे महत्त्वाचं खरंच नाही आहे. अभ्यासामध्ये, शिक्षणामध्ये कॉन्सेप्ट क्लिअर होणं महत्त्वाचं असतं, परंतु मुलांनी वर्षभर खूप स्ट्रगल केलेलं असतं, खूप अभ्यास केलेला असतो आणि मग त्यांना जेव्हा मार्कांची उत्सुकता असते की किती मार्क पडणार आणि छान मार्क पडतात आणि मग आम्ही डेटवर जात असतो. मग तो दिवस त्यांचा असतो, त्यांना जे हवं ते आम्ही करतो, जिकडे जायचं तिकडे जातो, खातो पितो आणि एक क्वालिटी टाईम माझ्या मुलींसोबत मी स्पेंड करत असते. तर आम्ही समूच्या ह्या छोटूच्या माझ्या रिझल्टला चाललेलो आहे. आणि समृद्धी काय म्हणत होती माहिती का, मम्मा मला 100% पडणार आहे, हो ना समू? आणि मग काय झालं माहिती का मंडळी, पहिला पेपर आला मॅथ्सचा आणि 2 चुकले. समू किती चुकले? 1 चुकला. ओ माय गॉड, 1 पॉईंट कमी झाला. मग सायन्सचा पेपर आला, 2 चुकले. मग हिंदीचा पेपर आला, ग्रामर चुकलं. आणि असं करत करत आता 100 वरून पर्सेंटेज किती खाली आले ते आता आम्ही बघणार आहे. मला म्हणजे तुम्ही काय करता, तुमच्या मुलांसोबत तुमचं काय, कसं बॉन्ड आहे, कसं तुम्ही एन्जॉय करता, नक्की मला सांगा. मला पण वेगवेगळ्या आयडियाज द्या. सो गाईज, माझ्या समृद्धीचा जो जजमेंट होतं तिच्या रिझल्टबद्दल, कारण की तिला 97% मिळालेले आहेत. OMG. फर्स्ट सेमेस्टरमधून 92%वर होती, सेकंड सेमेस्टरला 97वर. मॅडमने खूप कौतुक केलं आहे आमच्या दिदूचं. त्याच्यामुळे बघा आता आम्ही मस्तपैकी ट्रीट करायला आलो आहे. समृद्धी, आर यू हॅपी? पण 100% येणार होते ना समू? काय जायचं सगळं पण ठीकच आहे का? अच्छा. आता सो गाईज, या दोघी जणी आहेत ना, रिझल्ट डेटची खूप आतुरतेने वाट बघत असतात आणि आम्हाला ट्रीट तेव्हाच मिळेल जेव्हा मार्क्स चांगले मिळतील हे त्यांना माहीत असतं, म्हणून जोरदार अभ्यास पण करतात. तर याच्यामध्ये दुगणा फायदा आहे. गाईज, मी गपचूप फिल्टर कॉफी मागवली, सिद्धीनी चहा मागवला आणि समृद्धीनी हॉट चॉकलेट. आता बघा काय आलंय. समृद्धी, इज दिस अ हॉट चॉकलेट? बोनविटा टाकल्या दूधमध्ये दिले. कोको पावडर तरी नाही आहे. टेस्ट जर बोनविटा सारखं गेले पाहिजे.